नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथं बनवणार आहोत चिकन 65। त्यासाठी मी सर्वात अगोदर चिकनला एक कुकरमध्ये शिट्टी देऊन घेतलं। त्यानंतर चिकन मी एका पातेल्यामध्ये काढलं। त्यामध्ये 2 चमचे अंबारी पावडर, थोडीशी हळदी पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडेसे काळे मिरी पावडर, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं टाकून मी मिक्स केलं। त्यानंतर मी एक अर्धा किलो चिकनसाठी एक चिकन टिक्की फ्राय ची पुडी टाकली। ते मिक्स करून घेतलं। जसं लागेल तसं तुम्ही पूर्ण कोटिंग होईपर्यंत अंदाजाने थोडं थोडं करून टाकू शकतात। त्यानंतर मी इथं ते मिक्स करून एक 15 मिनिटे साईडला ठेवलं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडं थोडं करून कोटिंग करून साईडला ठेवू शकतात। त्यानंतर मी इथे एक तवा गरम करण्यासाठी ठेवला। त्यावर थोडंसं तेल टाकलं। तवा पूर्णपणे एकदम गरम होऊन द्यायचा। त्यामध्ये नंतर मी चिकनचे पीसेस टाकले। मी इथे तवा लोखंडी घेतला होता, कारण की थोडा स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे आणि तवा पूर्णपणे एकदम कडक गरम करून घेतला होता। सर्व चिकनचे पीसेस मी इथं टाकून घेतले। त्यानंतर एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं। त्यानंतर मी वरतून परत थोडंसं तेल टाकलं आणि परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं। झाकण काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात आपलं चिकन एक साईडने पूर्णपणे शालो फ्राय झाल्यासारखं झालं। त्यानंतर मी चिकनची खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली केली। तुम्ही बघू शकतात आपलं चिकन इथं शालो फ्राय किती मस्त झालं आहे आणि तवा गरम असल्यामुळे एकदम स्मोकी फ्लेवर पण आला। तुम्ही बघू शकतात आपण सगळे पीसेस इथं खालची साईड वर आणि वरची साईड खाली केली। त्यानंतर आपण चिकन एक 5 मिनिट परत असं शालो फ्राय होण्यासाठी ठेवलं। तुम्ही बघू शकतात आपलं चिकन दोन्ही साईडने एकदम खरपूस असं शालो फ्राय झालेलं आहे। आता आपण चिकनमध्ये थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकू। त्यानंतर चिकन एका प्लेटमध्ये सर्व करून बघू। तुम्ही बघू शकतात आपलं 15 मिनिटांमध्ये एकदम मस्त आणि घरच्या घरी चिकन 65 तयार झालं आहे। हॉटेलसारखं एकदम कुरकुरीत आणि झणझणीत आपलं चिकन 65 तयार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।